नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। देशातील न्यायव्यवस्थेतील विलंब कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे। संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। राखून ठेवलेले निकाल 3 महिन्यांच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले असून जमीन प्रकरणांमध्ये सुनावणीनंतर तातडीने आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसंच नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची त्वरित सुटका व्हावी यासाठीही स्पष्ट कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। न्यायालयाने सर्व निकाल 24 तासांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देत न्यायव्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे। राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 4 आणि शरद पवार गटाला 3 जागा देण्यावर सहमती झाली आहे। मात्र नाशिक आणि नांदेडच्या जागांबाबत अद्याप तिढा कायम असून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। या 2 जागांवरून अंतिम निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे। भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुरा या राज्यांसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे। दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, हरियाणात अर्चना गुप्ता, पंजाबमध्ये केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरात अभिषेक देबरॉय यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्ष विस्तार लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याचे मानले जात आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेला सुरुवात झाल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। भाईंदर पश्चिम भागात एका मराठी कुटुंबाला भाषेच्या आधारावर घर भाड्याने देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित महिलेची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे। मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जातोय। मराठी माणसाविरोधात कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन केला जाणार नाही असा इशाराही सरनाईक यांनी दिलाय। इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या इंधन दरांचा परिणाम आता शालेय वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे। स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसचे भाडे 15% वाढवावे लागू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांच्या खर्चात 3 ते 5 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। आधीच शाळेची फी, पुस्तके, गणवेश आणि इतर खर्चामुळे पालक आर्थिक तणावाखाली असताना या संभाव्य दरवाढीमुळे चिंता व्यक्त केली जाते। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी करण जयंत ससाणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली असून ससाणे यांनाच अधिकृत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मतदारसंघांसाठी वरिष्ठ नेत्यांवर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे। स्थानिक पातळीवरील समन्वय, उमेदवारी प्रक्रिया आणि निवडणूक तयारीवर लक्ष ठेवण्याचे काम निरीक्षक करणार आहेत। निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने वेग दिल्याचे यावरून दिसून येत आहे। भारतीय नेमबाजीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। भारताची 21 वर्षीय युवा नेमबाज ईशा सिंग हिने ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे। अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत तिने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांतील विक्रम मोडला। तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताला स्पर्धेत महत्त्वाचे यश मिळाले असून देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सूत्रांचा हवाला देत प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दिल्लीत बैठका सुरू असून त्यांचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पुराव्याशिवाय आणि अधिकृत माहितीशिवाय बातम्या प्रसारित करणे योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।